ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, आपल्या याच्यामध्ये काय सांगितलंय, चित्ती पराते येई करा. आपण ज्या वेळेला दुसऱ्याचं वाईट चित्तो त्यावेळेला काय असं आपलंच वाईट होतं. आपण जर भीतीवर चेंडू मारला तो आपल्याकडे येतो. आपण जर भीतीवर आरसा धरला तर प्रतिबिंब तिकडे जातं. तसं आपण ज्या वेळेला दुसऱ्याचं वाईट चित्तो त्यावेळेला आज समाजामध्ये हेच झालेलं आहे. प्रत्येक माणूस दुसऱ्याचं वाईट चित्तो. आज भारत पाकिस्तानचं बघा बरं, त्यांनी सतत आपलं वाईट चितलं, काय नुकसान त्याचे होणार आहे. एक ठिकाणी गोलघुमट आहे, तिथं एक वेळा जर आपण शब्द बोललो तो आपला प्रतिध्वनी 7 वेळा येतो. काय तर एक चन्नाचा वाल्या नावाचा चन्नाचा व्यापारी होता आणि तो चन्नाचे लाकडं विकायचा. तर एक राजा होता, राजाची आणि त्याची मैत्री होती. पण त्या वाल्याच्या डोक्यात काय त्याचा धंदा चाला ना, त्याचा व्यापार होईना. आयला म्हणा आता आपला धंदा चाला ना, करावा काय. आयला म्हणतो हा राजा जर मेला ना, राजाला जाळायला चन्नाचे लाकडे खपतील. आता इकडं राजाच्या डोक्यात काय विचार आला, आईला या वाल्याजवळ एवढी मूलबाळ काही नाही, संपत्ती, आणि हा जर मिळाला ना तर याची जी प्रॉपर्टी ही आपल्या राज्यात आपण जमा करू. याच्या डोक्यात राजा मारावा विचार, त्याच्या डोक्यात हा मारावा विचार. आणि मग हा मेल्यापेक्षा मारूनच जर टाकला ना वाल्या, आता राजा आहे शेवटी, याची संपत्ती आपण जमा करू. आणि सैनिक त्याला धरायला गेले. धरून आणल्यानंतर मग त्या वाल्यानं हात जोडले, म्हणे महाराज चुकी झाली, म्हणे मी तुमच्याबद्दल वाईट चितलं. म्हणे येड्या, तू जर असं म्हणला होता महाराज, तुम्ही चन्नाचा कृष्णाचा मोठा देवारा बनवा, तुमच्या राजाला वेशी व मोठी चन्नाची चौकट बनवा, हे चाललं असतं. चांगलं करा हे विचार डोक्यात आला असतं तर असं का झालं असतं. तसं आज आहे ना, आज समाजामध्ये जिकडं तिकडं कुणाचं चांगलं व्हावा हे असं फक्त 20-25 लोकांच्या डोक्यात आहे. आणि त्याचं कसं वाईट होईल ही प्रत्येकाच्या डोक्यात आहे. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जगा आणि जगू द्या, माझंही चांगलं भाऊ. म्हणून सर्वत्र सुखी ना संतू, सर्वे संतू निरामा. भगवंता सगळ्या जगाचं कल्याण हो आणि सगळं जग सुखी राहू. तुम्ही ज्या वेळेला जगाचं कल्याण म्हणाल तेव्हा काय होईल, तुमचं कल्याण होईल. हा निसर्गाचा सिद्धांत आहे. तर दुसऱ्याचं वाईट चितू नका, दुसऱ्याचं कल्याण चिता. भगवंताला प्रार्थना करा, तुमचं कल्याण होईल. जय भैरवनाथ महाराज की जय.